तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल दी आरुष गुरुमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण नाकोडा ट्रॅव्हल्स कोल्हापूर महाराष्ट्र यांच्या ब्रँड न्यू फॅक्टरी फ्रेश दामोदर रुद्र अशोक लीलँड TF2513 13.5 मीटर चेसिसवर बांधलेल्या AC स्लीपर बसेस का वॉकअराउंड रिव्यू करना है. और ये जो वीडियो है काफ़ी दिनों बाद हम मराठी लैंग्वेज में कर रहे हैं बिकॉज आई लव माई मदर टंग लॉट, इसलिए. एंड अनदर पॉइंट इज कोल्हापुर बेस्ड ऑपरेटर है, महाराष्ट्र बेस्ड ऑपरेटर है. दैट इज द अनदर रीज़न, वो एक दूसरा कारण है कि हम ये जो व्लॉग है वो मराठी लैंग्वेज में कर रहे हैं. इसके इंटीरियर स्टेक्स जो है वो मैंने ऑलरेडी कुछ दिन पहले ले लिए थे. पहले 2 बसेस आई थी अराउंड 12th ऑफ दिसंबर और अभी और 2 बसेस आई है. तो दोनों बसेस का रूट वगैरह भी मैं आपको बताने वाला हूँ. आणि हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे इथून पुढे पूर्णपणे शुद्ध मराठीत होणार आहे. तर मित्रांनो, फ्रंट लुक जो आहे या बसेसचा काही असा आहे. तुम्ही स्टायलिश असे तुम्हाला इथे DRS डे लाईट रनिंग लॅम्प्स मिळून जातात. दामोदरचे रुद्र मॉडेल आहे, रुद्राचा मेन्शन तुम्हाला इथे आहे. आणि LED हेडलाइट्स आहेत 1, 2, 3 जे की फारच जास्त पॉवरफुल आहेत. त्यानंतर तुम्हाला फॉग लॅम्प इथे मिळून जातो. इथे फॉग लॅम्प आहे. त्याचसोबत कोल्हापूर RTO MH09 या बसेसला आहे, जी की फार एक चांगली बाब आहे नाकोडा ट्रॅव्हल्स वाल्यांची, की कोल्हापूरचे आहेत आणि MH09 RTO ते करून घेत आहेत. आता बाकी RTO बद्दल मी जास्त काही बोलणार नाही. जे लोक समजतात त्यांच्यासाठी समजदार को इशारा ही काफी असं आपण म्हणू शकतो. दामोदरचा लोगो तुम्हाला इथे येऊन जातो. दामोदरचं मेन्शन आहे इथे, इस्टॅब्लिश 1986. त्याचसोबत इथे ओम लिहिलेलं आहे. नाकोडा ट्रॅव्हल्सचं मोठं असं ब्रँडिंग आहे. मोठमोठे मिरर्स तुम्हाला आहेत आणि मिरर्सवर तुम्ही पाहू शकता एक अशी लाईट्स देखील लावलेली आहे. आणि मोठ्या मिरर्सना काही जर झालं तर इकडे प्रत्येक बाजूला, म्हणजे हा छोटावाला मिरर आहे कॅप्टन दादांसाठी, हा पहा. म्हणजे हा समजा जजमेंट तसं चुकत नाही, पण काय झालं या मिररला तर हा मिरर एक सपोर्टिंग मिरर म्हणून काम करतो. त्या बाजूला तुम्ही पाहू शकता तिकडे एक मिरर आहे. आता आपण साईड लुक पाहूया बसचा कसा आहे. तर मित्रांनो, साईड लुक जो आहे या बसचा काही असा आहे. लिव्हरी म्हणा, ग्रीन कलर आहे, त्याच्यामध्ये रेड मिक्स आहे, डार्क ग्रीन, फेंट ग्रीन आणि एकदम अशी भारी अशी लिव्हरी नाकोडा ट्रॅव्हल्स वाल्यांनी चूज केली आहे. आणि प्रत्येक विंडो पेन जे आहे ते आता इमर्जन्सी एक्झिट आहे. खूपच इन्सिडेंट झालेले आहेत, अपघात भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये. म्हणून सगळे बस बॉडी बिल्डर्सनी हे केलं पाहिजे की प्रत्येक विंडो पेन जे आहे, प्रत्येक जी खिडकी आहे तिथे इमर्जन्सी हॅमर दिला जाणार आहे. फक्त आता स्टिकरिंग फक्त वरच्या खिडक्यांना केलंय, बट ईच अँड एव्हरी विंडो पेन इज अ इमर्जन्सी एक्झिट इन दिस बस. तिथे फ्युअलची टाकी वगैरे आहे. ज्यावेळी आपण बूट स्पेस म्हणजे ते डिक्की सगळे ओपन करणार आहे त्यावेळी मी तुम्हाला समजून देईन की फ्युअल टँक कुठे आहे, किती लिटरचा आहे. आणि आता येऊया आपण सर्वांच्या महत्वाच्या प्रश्नांकडे. आता काय झालंय की बऱ्याच महिन्यांपासून मी कंटिन्युअसली हिंदीमध्ये ब्लॉगिंग करतो आहे, म्हणून मराठीमध्ये, ते पण शुद्ध मराठीमध्ये. आता एकतर आहे मी कोल्हापूरचा, पण तरी पण माझा प्रयत्न राहतो की शुद्ध अशुद्ध असं काही नसतं, पण जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे जे लोक मराठी शिकतायत त्यांना पण मराठी माझी समजावी असा माझा प्रयत्न असतो. म्हणून थोडंसं वर खाली होते, माझं हिंदी मधून येते. तर आपल्या लोकांचे 3 प्रश्न असतात: बसची किंमत, बसचं मायलेज आणि बसचा रूट. तर पहिला जो प्रश्न आहे बसची किंमत. आता चेसिस जी आहे अशोक लीलँड TF2513 13.5 मीटर. आणि ही जी चेसिस घेतली आहे नाकोडा ट्रॅव्हल्स वाल्यांनी आधीपासूनच, म्हणजे आपण ज्यावेळी यांच्या विरा V8 फिल्म केल्या, ज्या आता बेंगलोर टू कोल्हापूर रूटवर आहेत, किंवा दुसरी गाडी जी आहे ती बेळगावी ते पुणे या मार्गावर धावती आहे, त्या सर्वच गाड्या, किंवा पुणे रत्नागिरी असतील, सगळ्या ज्या लीलँडच्या गाड्या आहेत त्यांच्या 4 व्हील एअर सस्पेन्शन सोबत येतात. आणि त्यावेळी जरा महाग असायच्या. आता GST नंतर किंमत कमी करून 39-40 लाख रुपये, 40 lakhs रुपीज इज द चेसिस की प्राइस. आणि बॉडीसाठी दामोदरने यांना विथ एसीचं युनिट एक साधारण 4-6 लाख रुपये असतं. इन्क्लुडिंग AC किंमत गेलेली आहे 36 ते 37 लाख रुपये. तुम्ही एक 35 राऊंड फिगर मानून चला, असं माझं मत आहे. तर 40 अधिक 35 75 लाख रुपये एका गाडीची किंमत आहे. जोड्याची किंमत, म्हणजे बस इंडस्ट्रीमध्ये टर्म वापरला जातो जोडी, मतलब एक जो जोडी होती है, 1 पेअर ऑफ बस इज इक्वल टू 2 बसेस. तर जोडीची किंमत जी आहे ती 1.5 करोड रुपये आहे. आणि EMI वगैरे पकडून साधारण 90-95 पर्यंत जाते, कारण की 4 ते 3 वर्षाचं EMI असतं मोस्ट ऑफ दी ऑपरेटर्सचं. मग तो रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे पकडून ऑलमोस्ट 90-95 या बसची प्राइस जाऊ शकते. कर्ज पकडून मी सांगतोय, कर्ज आणि हफ्ते. दुसरा प्रश्न असतो बसचं मायलेज काय आहे. लीलँड
मायलेज ठीक आहे, सर्व्हिस सुद्धा ठीक आहे, पण लिलँडचा सगळ्यात भारी पॉईंट का आहे की रिसेल व्हॅल्यू एक नंबर आहे. आता बरेच ऑपरेटर फॉर एक्झाम्पल नाकोडा पण काय करतात, 4-6 वर्षात ते बसेस सेल करतात, मग त्यांना रिसेल व्हॅल्यू एक चांगली मिळते. तरी मायलेजचं जसं मी म्हणत होतो 3.3 3.4 येतं. आता मी बेंगलोरला वर खाली करत असतो, कोल्हापूर बेंगलोर बेंगलोर कोल्हापूर, तर 3.2 3.3 येतं. आणि आता कोल्हापूर मुंबई रूटला जर बघितला तर 3.5 3.6 पर्यंत मायलेज जाऊ शकतं. आणि या बसचा जो रूट आहे तो आहे कोल्हापूरवरनं बोरिवलीला. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी इथेच देतोय, कोल्हापूर टू बोरिवली वाया सायन बँड्रा एअरपोर्ट. म्हणजे सायन मधून गाडी अंधेरीला जाईल एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिथून बँड्रा, वांद्रे आणि शेवटचं आपलं बोरिवली पार्किंग. जे बस इंथुझियास्ट आहेत, बसेसमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, किंवा मुंबईची लोक, गोकुळ हॉटेल बोरिवली पार्किंग, तिकडे लास्ट ड्रॉपिंग पॉईंट असणार आहे. आणि इंटिरियर जे दाखवलेत मी ते ऑलरेडी आधी फिल्म केलते. त्या बसचा रूट आहे कोल्हापूरवरनं बदलापूरला. एकूण 4 बसेस डिसेंबरच्या महिन्यात नागपूर ट्रॅव्हल्स वाल्यांनी घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, बॅक लुक जो आहे बसचा काही असा आहे. तुम्ही वरती एकदम पाहू शकता झूम करून. आता झूम केलं जाईल. 5x ला मी युजली टाकतो ज्यावेळी आपल्याला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा दाखवायचा आहे. तुम्ही तिथं पाहू शकता रिव्हर्स पार्किंग कॅमेरा इन्स्टॉल केलेला आहे दामोदरनी. तो पण एक कस्टमायझेशनचा पार्ट आहे. बऱ्याचदा ऑपरेटर प्रॉपर सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा ऑप्ट करतात. नाकोडाचा लोगो सिम्बॉल तुम्हाला तिथे येऊन जातो. आणि सर्वात भारी गोष्ट दामोदरने केलेली आहे की तिन्ही बाजूने त्यांना नाकोडा ट्रॅव्हल्स वाल्यांना त्यांनी रेडियम रिफ्लेक्टर जे आहे लावून दिलेले आहेत. बऱ्याचदा या गोष्टी ज्या आहेत त्या रिफ्लेक्टर वगैरे जे कस्टमायझेशन आहे ते ऑपरेटरवर असतं, किंवा काही काही बस ऑपरेटर जे आहे कंपल्सरी लावून पण देतात. पण माझं सजेशन आहे की प्रत्येक बस बॉडी बिल्डरने कंपल्सरी लावून द्यावं, आणि देत नसतील तर ऑपरेटरने डिमांड करून 2-4 पैसे घालून तिन्ही बाजूने रेडियम लावून घ्यावेत. कारण की रात्रीच्या वेळी ज्यावेळी फॉर एक्झाम्पल मी सुद्धा 4 व्हीलर कधी कधी रात्री ड्राईव्ह करतो, की तेव्हा काय होतं की हे जे रिफ्लेक्टरमुळे गाडी आहे ती पटकन एकदमच 500 मीटर 400 मीटर वरनं कळून जाते की बस चाललेली आहे. म्हणून रेडियम रिफ्लेक्टर रेडियम फार महत्वाचे आहेत. स्टायलिश असे तुम्हाला टेल लॅम्प्स तुम्हाला इकडे मिळून जातात. त्याचा इंडिकेटर तुम्ही बघितला तर मला जितकं आठवतंय किया सेल्टॉस वगैरे गाडी आहे ना त्याची असे वरनं खाली जातो, किंवा आपल्या हाय एंड गाड्या त्यांचे जे इंडिकेटर्स असतात ते इथून चालू होतो आणि असा ते ब्लिंकिंग वाले ते एकदम दामोदरनी याच्यामध्ये लावलेले आहेत. आणि सेफ्टी बद्दल जसं मी म्हणत होतो, AIS 153 कमाना इमर्जन्सी एक्झिटचा डोर इथे केलेला आहे. ती एक फार चांगली बाब आहे. नाहीतर काही बस बॉडी बिल्डर्स, एकाचा आता व्हिडिओ व्हायरल झालेला इन्स्टावर, त्यांनी काय केलंय, इमर्जन्सी एक्झिटचा डोर इथं ठेवलाय. तर इथं ठेवला आणि तिथनं माणूस त्यानं उडी मारली खाली तर झालं पडलंच. आता बघा इथे त्यांनी पार्किंग इंडिकेटर, कदाचित जे क्रू आहेत त्यांनी माझं बोलताना ऐकलं, मग इकडून असं जातंय आणि वर. तर हे एक स्टायलिशपणा या छोट्या छोट्या गोष्टी दामोदरने रुद्र मॉडेलमध्ये आणलेले आहेत. दामोदरचं मेन्शन तुम्हाला तिकडे भेटून जातं, त्याच्या शेजारी दामोदरचा लोगो आहे. आता बूट स्पेस कॅप्टन दादांनी क्रूनी ओपन केली आहे, ती आता आपण एक्सप्लोर करू आणि लगेच आपण केबिन मध्ये जाऊ. तर मित्रांनो, बूट स्पेस डिक्की जी आहे बसेसच्या त्या मी ओपन केलेल्या आहेत. बसेस आता सायमल्टेनियसली पॅरलली पार्क्ड आहेत, म्हणजे एकाच्या आजूबाजूलाच आहेत. म्हणून काय केलंय आपण की या बसची डाव्या बाजूची आणि या बसच्या उजव्या बाजूची, म्हणजे या बसची जिकडून तुम्ही प्रवासी बोर्ड करता बसमध्ये जाता त्या बाजूचं बूट स्पेस कंपार्टमेंट, आणि या बाजूचं इकडून ड्रायव्हर दादा बसमध्ये जातात त्या बाजूचं बूट स्पेस कंपार्टमेंट ओपन केलेलं आहे. आता इथे पहिल्यांदा जिकडून तुम्ही बोर्ड करता या बाजूला तुम्हाला बॅटरीज प्लेस केलेल्या भेटून जातील, ज्याने तुम्हाला आतमध्ये जे चार्जिंग सॉकेट्स वगैरे तुम्ही वापरणार आहेत. बसची सगळी लाइटिंग वगैरे आहे ती सर्व या बॅटरीजवर अवलंबून आहे. म्हणजे प्रॉपर सिस्टीम असे इथं त्यांनी करून दिलेली आहे दामोदरने. फ्यूज वगैरे इथं दिलेलं आहे, हे फार चांगली बाब आहे. कारण की आजकाल काय होते की झगमगाट करतात ऑपरेटर्स, पण ते बॅटरीचा जर लोड आला ना तर मात्र फार प्रॉब्लेम येतो. म्हणून इथे त्यांनी युनिट वगैरे काढलेत, ही एक फार चांगली बाब आहे. इम्प्रुव्हमेंट केलेली आहे दामोदरने. आणि हा सर्व जो एरिया आहे तो ऑपरेटर जो आहे तो यूज करू शकतो पॅसेंजरचं सामान ठेवण्यासाठी. आता आपण या बाजूचे बघू, जिकडून कॅप्टन दादा म्हणजेच ड्रायव्हर दादा बोर्ड करतात. इकडच्या बाजूला तुम्हाला येऊन जातं फ्युअल टँक. आता हे कंपार्टमेंट ओपन नाही केलेलं, आता त्यांना मी सगळंच ओपन करायला लावणार होतो पण मी म्हटलं राहू दे. इकडे जे लीड आहे इथून ऍडब्ल्यू म्हणजेच फ्युअल, ऍडब्ल्यू म्हणजेच एक DEF जे डिझेल गाड्यांना हेवी व्हेकल्सला युजली लागतं, त्यासोबत फॉर्च्युनर किंवा MG ग्लॉस्टर या हाय एंड व्हेकल्सला सुद्धा ऍडब्ल्यू जे आहे ते टाकावं लागतं. ते फार महत्वाचं आहे डिझेल गाड्यांना. तर ते भरण्यासाठी इथून सोय आहे. फ्युअल टँक म्हणजे जी डिझेलची टाकी आहे इथं आहे 350 लिटर याची कपॅसिटी आहे. जसं सांगितलं 3.5चं मायलेज आहे. एकदा टाकी फुल केली की अप्रॉक्स गाडी जी आहे ती 900-950 किलोमीटर जाऊ शकते. आणि बाकी इथे परत एक जागा मिळून जाते ऑपरेटरला
पॅसेंजरचं सामान वगैरे ठेवण्यासाठी. आणि या बाजूस मागे तुम्हाला पूर्ण कंपार्टमेंट परत एक मिळून जातो. आणि तिकडे जो युनिट आहे ते चेसिसचं युनिट आहे. ती चेसिस आहे. चेसिसचं नाव आहे TF2513, TF2513 या चेसिसचं नाव आहे. ही चेसिस आहे. आणि आता आपण या बाजूचं देखील बघून घेऊया, जिकडून तुम्ही पॅसेंजर्स बोर्ड करता आहात. तर या बाजूला काय आहे, इकडे स्पेअर टायर तुम्हाला मिळून जातं. त्याचसोबत दामोदरने इकडे सीडी देखील दिलेली आहे. आणि हा वायपर आहे. आमच्याकडे ज्या मावशीबाई येतात त्या याला झेंडा म्हणतात, म्हणजे गाडी स्वच्छ करण्यासाठी हा वापरला जातो. तो इथे ठेवलेला आहे. सीडी आहे. इथे सुद्धा बऱ्यापैकी सामान जे आहे फिट होऊ शकतं. आणि हा लास्ट वाला कंपार्टमेंट जो आहे हे तुम्ही स्टेपनी पाहत आहात. आणि हे लास्ट वाला कंपार्टमेंट जे आहे ते सेमच आहे. आता ब्लँकेट्स वगैरे बसमध्ये टाकायचे. तर चला मित्रांनो, आता आपण या बसची पहिल्यांदा केबिन एक्सप्लोर करूयात. जसं मी मोस्ट ऑफ दी व्लॉग्स मध्ये सांगतो तुम्हाला, आपको यहाँ पे एम्बियंट लाइटिंग मिल जाती है, आपको यहाँ पे एम्बियंट लाइटिंग मिल जाती है. तर जे मी म्हणतो ते दाखवायचं माझा एक ना एक व्हिडिओ मध्ये मी नक्की दाखवणार असतो प्रत्येक गोष्ट. तर इथे तुम्हाला एम्बियंट लाइटिंग दिसत असेल पहा. प्रत्येक पायरीवर जसं मी म्हणतो ना, एम्बियंट लाइटिंग तुम्हाला भेटून जाते. आणि हे आलोत आपण केबिनच्या आतमध्ये. अशोक लेलँडचं 4 स्पोक स्टेअरिंग व्हील तुम्हाला येऊन जातं. लाईट्सचे कंट्रोल्स इथे आहेत. स्पेरॉसचा एसी आहे, म्हणजे चांगल्या या कंपनीचा एसी इथे फिट केलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. स्पेरॉस, जेटॅग, एबर स्पेशर हे 3 एक नंबर ब्रँड आहेत, टॉप ब्रँड आहेत वेन इट कम्स टू बस एसी. इथे कॅप्टन दादांसाठी USB+C टाईप चार्जिंग सॉकेट मिळून जातं. हे डोअर ओपन अँड क्लोज करण्याचं नॉब आहे बघा. आता मी खाली प्रेस करीन, डोअर क्लोज झालेला आहे. आणि ते जे नॉब आहे ते आपलं जे फ्रंट ग्रिल आहे ते ऑपरेट करण्यासाठी आहे. हे सर्व जे बटन्स आहेत ते चेसिस सोबतच येतात. हे सर्व बटन्स केबिनमध्ये जे काही लाईट लावलेत ना ते सर्व कंट्रोल करण्यासाठी आहेत. बसचं रनिंग 2909 ॲज ऑन 4 डिसेंबर, 4 डिसेंबरला गाडीचं रनिंग 3000 आहे. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तुम्हाला येतं. लेलँडचं लोगो तुम्हाला मध्ये भेटून जातं. कोणताही ड्रॉप पॉइंट, रेस्ट स्टॉप आला तर ड्रायव्हर दादा जे आहेत ते त्या माईकच्या मदतीने अनाउन्समेंट करणार आहेत, जे मागे बसलेल्या प्रवाशांना ऐकू जाणार आहे. केबिन बद्दल अजून सांगायचं झालं तर कॅप्टन दादांसाठी तो फॅन आहे. आणि त्या फॅनचं मला बटन ऍक्च्युली सापडत नाहीये, म्हणून तो मी बंद केलेला नाहीये. तर त्यांच्यासाठी फॅन दिलेला आहे, ते फार महत्वाचं आहे. आणि व्हेंटिलेशनसाठी हे जे रूफ हॅच आहे ते जे क्रीव आहे ना ते मोस्टली ते लोक ओपनच ठेवतात, ड्रायव्हर दादा आणि क्लीनर दादा. आणि याचा दुसरा एक पर्पज आहे की एमर्जन्सीमध्ये बसमधनं बाहेर पडण्यासाठी हे जे रूफ हॅच आहे ते वापरलं जातं. को ड्रायव्हर दादा म्हणजे सेकंड ड्रायव्हर दादा जे आहेत, सेकंड चालक, दुसरे चालक, ते इथे रेस्ट करणार आहेत. त्यांना असा प्रॉपर असा बर्थ इथे दिलेला आहे. इथे एक एसी वेंट आहे, त्याचसोबत इथे एक एसी वेंट आहे आणि इथे एक एसी वेंट आहे. आणि क्लीनर दादा किंवा आमच्यासारखे व्लॉगर्स इथे बसून मस्तपैकी बसू शकतात. ठीकठाक अशी सीट आहे. आणि अरे बापरे, इंटरेस्टिंग, इथं बेल्ट पण दिलेला आहे भाई साहब, एकच नंबर. तो ये सब चीजें भी होने लगी है. तर या सर्व छोट्या छोट्या गोष्टी हे मी पहिल्यांदाच पाहिलं ऑनेस्टली ब्लॉगिंग करता करता दिसलं आणि थेट तुम्हाला दाखवून दिलं मी. एक मोठासा आरसा तुम्हाला भेटून जातो इथे. आणि इथे पण स्पीकर्स वगैरे लावलेले आहेत, म्हणजे कॅप्टन दादा रात्री जी टिपिकल त्यांची प्लेलिस्ट असते ते लावतात आणि मस्तपैकी एन्जॉय करत गाडी चालवतात. आता आपण बसकडे जाऊया. बसमध्ये काय काय अमेनिटीज आहेत आणि सेफ्टी फीचर्स काय आहेत ते मी तुम्हाला दाखवून देतो. त्याच्या आधी तुम्हाला इकडे एक फायर एक्सटिंग्विशर मिळून जातो. आणि आतमध्ये देखील एक आहे, केबिनमध्ये एक आहे आणि आतमध्ये देखील एक आहे. आणि सेफ्टीवर आपल्याला बरेच व्हिडिओ करायचे आहेत या वर्षामध्ये, जे की लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील असं माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. तर आता जाऊया आपण बर्थकडे. तर चला मित्रांनो, आता आपण या बसच्या इंटिरियर्स कडे वळूयात. हा एंट्रन्सचा डोअर आहे, म्हणजे केबिन मधून आत जाताना हा एक तुम्हाला डोअर लागतो. इथे वेलकम टू नाकोडा असं लिहिलेलं आहे. इथे ग्रॅब हँडल आहे, जे की फार उपयोगाचं ठरणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, सिनियर सिटीजनसाठी. आणि आता आपण करू ओपन. आणि आता आलो आपण बसच्या आतमध्ये. हे पहा, एक नंबर दिसतीये बस. आणि त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं की व्हाईट बेडशीट्स नाकोडा ट्रॅव्हल्स वाल्यांनी वापरले आहेत गाडीमध्ये. त्यामुळे एक वेगळंच प्रेस्टीज किंवा लक्झरी येऊन जाते बसमध्ये. आमच्या कोल्हापूरमध्ये म्हणतात लक्झरी गाडीनं आलोया.
So what is luxury? So white bed sheets, using white bed sheets can be termed as a luxury माझ्या हिशोबाने तरी. तर या बसमध्ये तुम्हाला एकूण 36 स्लीपर बर्थ्स आहेत, म्हणजेच एकाच वेळी 36 लोक, 36 प्रवासी, 36 पीपल कॅन ट्रॅव्हल इन दिस बस ॲट अ टाइम. तर जसं मी म्हटलं व्हाईट बेडशीट्स, त्यासोबत तुम्हाला व्हाईट कुशनिंग असलेले किंवा कवर असलेले पिलोज देखील तुम्हाला उषा देखील मिळून जातात. ही फार चांगली बात केली आहे नाकोडा ट्रॅव्हल्सवाल्यांनी. मी लास्ट टाइम ज्यावेळी आपण MB लिंक ट्रॅव्हल्स फ्रॉम कोल्हापूर, MB लिंक टुरिस्ट त्यांचा व्लॉग केला, त्यांनी पण हम्पवाले मॅट्रेस न घेता अशा उषा दिल्या होत्या. ते फार भारी होऊन जातं, स्पेशली फॉर पीपल लाईक मी, ज्यांना उशी न घ्यायची सवय असते. मग आम्ही काय करू शकतो, इथल्या उषा इथनं काढून इथे पायाशी किंवा इकडे ठेवू शकतो किंवा कॅप्टन दादांना आम्ही देऊन टाकू शकतो. तर ती एक फार चांगली भारी बाब आहे असं मला पर्सनली वाटतं. और सभी ऑपरेटर्स को जो है वो ऐसी ही मैट्रेस जो है वो लेनी चाहिए जो पूरी तरह से प्लेन हो, ताकि आप पिलोज प्रोवाइड कर सके. और जो भी लोग पिलोज नहीं इस्तेमाल करते त्यांच्यासाठी ते एक नंबर होऊन जातो. पर चीज ये होती, एक गोष्ट अशी होते की बरीच लोक काय करतात, ही उशी आहे ना ती सॅकमध्ये वगैरे कोंबून घेऊन जातात. म्हणून बरेच ऑपरेटर जे आहेत त्या हम्पवाले मॅट्रेस ज्याच्यामध्ये पिलोची गरजच नाही लागणार असे चूज करतात. पण नाकोडा ट्रॅव्हल्सने ही बाब चांगली केलेली आहे. त्यांचे कस्टमर वगैरे प्रीमियम आहेत, नो डाऊट. हाय पेईंग क्लास, चांगला कस्टमर क्लास आहे. म्हणून अशा गोष्टी नाकोडा ट्रॅव्हल्समध्ये घडणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे. तर आता AIS 153 रूल आलेला आहे बस बॉडी बिल्डिंगमध्ये. तुम्ही माझ्या बऱ्याच व्लॉग्समध्ये पाहिला असेल. तर आता काय केलेलं आहे, एमर्जन्सी इव्हॅक्युएशनच्या वेळेला 13.5 मीटर कॅटेगरीच्या बसमध्ये 3 रूफ हॅचेस असणं अनिवार्य केलेलं आहे CIRT रूल्सच्या हिशोबाने. इथे एक तुम्हाला रूफ हॅच मिळून जातं, एक इथं आहे, दुसरं तुम्हाला हे चौथ्यावाल्या बर्थच्या इथे मिळतं, आणि तिसरं जे आहे ते तुम्हाला एकदम शेवटला लास्टला भेटून जातं. एमर्जन्सी एक्झिटचं डोअरसुद्धा तुम्हाला मागे आहे आणि त्याच्यासोबत सीडी देखील इथं दिलेली आहे. हे बघा, इथे ही सीडी आहे आणि इकडे एक फायर एक्सटिंग्विशर तुमच्या सेफ्टीसाठी तुम्हाला मिळणार आहे. आणि बसचे जे नंबर आहेत ते तुम्हाला इथे मेन्शन केलेले दिसतील. फक्त विंडो जर का मेन्शन झाला असता ना U15W तर ते अजून जरा भारी झालं असतं, पण ठीकच आहे. आता आपण येऊया बसच्या ॲम्युनिटीजकडे, म्हणजे कोणकोणत्या फॅसिलिटीज तुम्हाला या बसमध्ये मिळणार आहेत. तर जसा मी पहिलाच मुद्दा क्लिअर केला, तुम्हाला पिलोज वगैरे मिळणार आहेत, जे की माझ्यासारख्या पॅसेंजर्ससाठी फार चांगली बाब आहे. त्याचसोबत तुम्हाला इंडिव्हिज्युअल ब्लँकेट मिळणार आहेत. इंडिव्हिज्युअल चार्जिंग सॉकेट 2 पिनच आहे, पण 2 पिन इज मोर दॅन सफिशियंट. म्हणजे आयफोन युजर्स असू दे किंवा अँड्रॉइड युजर्स असू दे, दोघांना पण चालून जातं. आणि जे बॅकरेस्ट आहे त्याच्यावरचा जो पार्ट आहे हेडरेस्टचा, त्याच्यामध्ये नाकोडा ट्रॅव्हल्सवाल्यांनी आपला लोगो जो आहे कस्टमाइज करून घेतला. ही एक फार भारी बाब आहे. असे कस्टमायझेशन्स बरेच ऑपरेटर करून घेतले त्यांनी की भारी वाटतं. काय बऱ्याच जणांना माहितीही नसतं. तो जिन लोगों को पता नहीं है ऐसे कस्टमाइजेशन करवा सकते हैं, तो हमारे वीडियो देख के उनको पता चल जाएगा कि ऐसे छोटी छोटी चीज़ें भी बस के इंटीरियर्स में कर सकते हैं. त्याचसोबत तुम्हाला इथे सिंगलवाल्या बर्थला असा प्रॉपर कर्टन मिळून जाणार आहे. तुमची प्रायव्हसी जी आहे पूर्णपणे मेंटेन होणार आहे. AC वेंट तुम्हाला इंडिव्हिज्युअल मिळणार आहेत आणि रीडिंग लॅम्प देखील आहेत. तुम्हाला खालच्या बर्थचं दाखवतो, ते मला सोपं पडेल. हे पहा, हे बंद झालं. AC वेंट्स हे आहेत गोलवाले मला पर्सनली माझे फेवरेट आहेत. फक्त त्याचं साईज मोठा असलं ना की मला अजून भारी वाटतं. बाकी हे असे हे ऑफ आणि ऑन, म्हणजे जो फ्लो येणार आहे तो तुम्ही ऑफ आणि ऑन कंट्रोल करू शकता. आणि प्रत्येक विंडो पेन जी आहे ना ती एमर्जन्सी एक्झिट आहे. सेफ्टीबद्दल अजून एक गोष्ट सांगायची झाली तर हे पहा, हॅमर टू ब्रेक द ग्लास इन केस ऑफ एमर्जन्सी. म्हणजे प्रत्येक विंडो पेनच्या इथं त्यांनी हॅमर बसवून दिलेला आहे. तर ही एक फार चांगली बाब आहे दामोदरवाले ग्रुपची, दामोदर बस बॉडी बिल्डर्सची. तर आता या बसच्या रूटबद्दल सांगायचं झालं तर मी ऑलरेडी ज्यावेळी रील रिव्हील केली, म्हणजे रील मध्येच ह्या बसचा रूट रिव्हील केला होता. या बसचा रूट आहे कोल्हापूरवरनं बदलापूर. सो बदलापूर कहाँ पे आता है, वो मुंबई के पास आहे, ते मुंबईच्या जवळ आहे. कल्याण डोंबिवली मार्गे बदलापूरला गाडी जाणार आहे. रात्री 11:15 वाजता 20 to 45 hours इज द डिपार्चर फ्रॉम कोल्हापूर टू बदलापूर, अँड फ्रॉम बदलापूर द डिपार्चर टुवर्ड्स कोल्हापूर
दॅट इज ॲट 21:15 hours, म्हणजे रात्री 9:15 वाजता बदलापूरला वरनं गाडी सुटणार आहे. आणि जर्नी टाईम जर तुम्ही म्हणलात तर अप्रॉक्स 9 तासाची जर्नी आहे. 400 to 420 किलोमीटर्स अप्रॉक्स हे डिस्टन्स राहणार आहे. मार्ग राहणार आहे कराड, सातारा, पुणे आणि पुण्यावरनं डायरेक्ट मग काळंबोळी सर्कल, पनवेलवरनं कल्याण डोंबिवलीवरनं लास्ट ड्रॉपिंग पॉईंट जो असणार आहे गाडीचा तो असणार आहे बदलापूर. तर तुम्हाला रूटबद्दल इन डिटेल मी माहिती जी आहे दिलेली आहे. तर मित्रांनो, हेच होतं सर्व नाकोडा ट्रॅव्हल्सच्या ब्रँड न्यू अशोक लीलँड TF 2513 दामोदर रुद्र AC स्लीपर बसेस बद्दल. आणि हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पहिल्यांदा मला इंस्टाग्रामवर जाऊन दियारुज मर्सिडीज वोल्वोस केनिया जे माझं हँडल आहे तिकडे मला नक्की फॉलो करा, कारण की तिकडे आपण या बसचे एकदम ग्राउंडवर काढलेले भारी भारी फोटोज असतील किंवा ड्रोन शॉट्स असतील ते रील्सच्या रूपात आपण तिकडे अपलोड केलेले आहेत. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.